मला आवडले एक चांदणी, स्वयंपूर्ण, स्वतःच्या तेजानं चमचमणारी माझी इच्छा, तिचा आहे मला अभिमान. आमच्या 2 मुली, उर्मी आणि इच्छा, त्यांचा आम्हाला आहे अभिमान. माझी बहीण इच्छा, तिच्या शिक्षणाचा मला आहे अभिमान. माझी गुणी विद्यार्थिनी इच्छा, तिचा आहे मला अभिमान. मी आत्ता जिथे शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करते ना, त्याच सरकारी हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज करायचा. म्हणजे एकीकडे माझं काम चालू राहील आणि दुसरीकडे एखादं चांगलं स्थळ आलं तर त्याचाही विचार करता येईल. लग्न झाल्यावर किती बदललास रे तू. लग्नापूर्वी स्वतःची कामं सगळी स्वतःच करत होतास आणि आता प्रत्येक कामासाठी तुला उर्मी लागते. ती मुलगी मी चेष्टा करत नाहीये. ती माझी बहीण होती. Mr. Prasad Jadhav, we would like to acknowledge your sincere effort. You have been promoted to the position of project manager from the 1st of next month. Congratulations. कोणीतरी आलंय वाटतं, बघते मी. उर्मी, अगं कोण आलंय माहिती का? इच्छा आलीये. ये बस. अगं इच्छा, अगदी चांगला मुहूर्त साधून आलीस. म्हणजे आत्ताच तुझ्या पुढेच आत्ता प्रसाद घरात आला आणि त्याने चांगली बातमी आणली आहे. अरे प्रसाद, तू सांग ना तुझ्या तोंडाने चांगली बातमी. काय नाही ग इच्छा, मला प्रमोशन मिळालं. म्हणजे कंपनीने प्रोजेक्ट मॅनेजरची पोस्ट दिली आहे. आता मॅनेजर झालो याचा आनंद आहेच, पण ॲडिशनल पर्क्स मिळतील याचाही आनंद आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. खरंच इतक्या तरुण वयात तुम्ही मॅनेजर झालात, खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. प्रसाद, आम्हालाही तुझा खूप अभिमान वाटतो. खरंच तू आमच्या कष्टाचं चीज केलंस. असाच यशस्वी हो, मोठा हो. आई, इच्छा, नाही माझं कौतुक करताय ते ठीक आहे, पण उर्मीचंही कौतुक करा. का? काय झालं? काय झालं? अगं मला मिळालेलं प्रमोशन लेटर तिने इतक्या खाडखाड वाचलं. नाही, उर्मीला एवढं चांगलं इंग्लिश येतंय मला कल्पनाच नव्हती. खरं तर ताईचं लग्न झालं आणि तिची 12वीची परीक्षा द्यायची राहून गेली. बट आय एम शुअर जर तिने एक्झाम दिली असती ना तर तिला फर्स्ट क्लास नक्की मिळाला असता. हो की नाही ग ताई? मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये तिला नेहमी चांगले मार्क्स मिळायचे. पण एक बरं झालं, तू जरी परीक्षा नाही दिलीस तरी घरच्या घरी अभ्यास मात्र सुरू ठेवलास, केवळ एक आवड म्हणून. काय ग उर्मी, इच्छा म्हणते ते खरं? नाही म्हणजे विशेष काही नाही हो, जुनीच पुस्तकं अधनं-मधनं वाचते मी. विशेष काही नाही? मग लपून का ठेवलंस माझ्यापासून सगळं? मला तू कधीच कशी काय नाही बोललीस?
ताई दाजी रागवले का ग? अगं मी त्यांच्याशी या विषयावर कधी बोललेच नाही, किंबहुना बोलावंसं वाटलंच नाही. बायकोने फक्त गृहिणीचीच भूमिका करावी असं वाटतं त्यांना. सॉरी ताई, म्हणजे मला ही गोष्ट माहिती नव्हती. मी उगाचच काहीतरी बोलून बसले. अगं सॉरी काय, तू मुद्दामून बोलली नाहीयेस ना. हो, पण आता ते तुझ्यावर चिडून बसले तर म्हणजे उगाचच तुला माझ्यामुळे त्रास. इच्छा, अगं एवढं काही मनाला लावून घ्यायचं कारण नाही. नवरा बायकोंचा एकमेकांवरचा राग तो काही फार काळ टिकतो का? थोडा वेळ जाऊ दे, प्रसाद विसरेल आपोआप सगळं. बरं तू सांग, तू अशी अचानक कशी आलीस? अरे हो, ते सांगायचं विसरलेच. मी सुद्धा एक चांगली बातमी घेऊन आले होते. अगं बाई, म्हणजे त्या पाहायला आलेल्या मुलांपैकी कोणी पसंत बिसंत पडलं की काय? छे छे, ती बातमी नाही. मी हे सांगायला आले होते की मी आता इथल्याच हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करणार आहे. अरे वा, किती छान. आई बाबांना खूप आनंद होईल. हो, आई बाबांना खरंच आनंद होईल. अगं इतकी वर्ष तू शिक्षणासाठी घरापासून दूर होतीस, आता तू त्यांच्याजवळ येणार. आपण दोघी मिळून ना खूप धमाल करूया. ताई, मी इथे असणार आहे म्हणजे नोकरी करून शिकणार आहे. म्हणजे ठराविक ड्युटी तर असेलच, पण शिवाय ऑन कॉल ड्युटी असेल. रात्री अपरात्री हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. शिवाय अभ्यास वेगळाच. कळलं का? मला कसं कळणार ते? एका गृहिणीचं काम सोडलं तर मला दुसऱ्या कुणाच्या कामाबद्दल काय माहित. मग आता माहिती करून घे आणि असं तोंड पाडून बसू नको ना. माझी ड्युटी काही लगेच सुरू होणार नाहीये. त्याच्या आधी आपण एक मस्त सेलिब्रेशन करूयात. जेवायला जाऊ कुठेतरी. तेच सांगायला आले होते. सेलिब्रेशन काय ग तुम्ही मुली? काम सुरू होण्याच्या आधीच सेलिब्रेशन? हो, आणि त्यामध्ये तुम्ही सुद्धा सामील व्हायचंय. म्हणजे जेवणाचं आमंत्रण तुम्हालाही आहे. आणि काळजी करू नका, मला स्टायपेंड मिळेल ना, त्यातून केलेला हा पहिला खर्च. छान. काय आहे? आपला निरोप समारंभ राहिलाय. घेतला ना निरोप? हो, पण तो माझ्यासाठी पुरेसा नव्हता. म्हणजे काल तू रागवली होतीस, तुझ्या डोक्यावरती संशयाचं भूत होतं. अच्छा, म्हणजे मला संशय आला किंवा एखाद्या गोष्टीचा राग आला म्हणजे माझी चूक झाली का? छे, मी कुठे असं म्हणतोय. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की समजा एखाद्या पेशंटला एक सुंदर तरुणी भेटायला आली, तर डॉक्टरला का राग यावा? अगं सांग ना. हे बघ, म्हणजे मला ह्या प्रश्नाचं उत्तर आत्तापर्यंत मिळालं नाही म्हणून विचारतोय, का राग यावा? हे विचारण्यासाठी इथे आलायस का? छे, ही फक्त एक शंका आहे. अर्थात तू माझ्या शंकेचं उत्तर दिलं नाहीस, यातच मला माझ्या शंकेचं उत्तर मिळालं. मी निघते. उगाच रस्त्यावर उभे राहून शब्दांचे खेळ खेळायला माझ्याकडे वेळ नाहीये. अगं इच्छा, अगं मी गंमत केली ग. रागवतेस का लगेच? सत्या हे छोटंसं गाव आहे. इथे छोट्या छोट्या गोष्टींचेही भले भले मोठे अर्थ काढले जातात. आपण दोघं इथे रस्त्यात उभं राहून बोलतोय, उगाच लोकांना बोलण्याचा विषय होईल. आय एम सॉरी. मग ठीक आहे, तू म्हणत असेल तर आपण एखाद्या निवांत ठिकाणी जाऊन बोलूया शांतपणे. नाही, जे काही बोलायचंय ते इथेच बोल. अगं
इथेच बोलूया आपण. अगं बाई, या इच्छाचं काय चाललंय तरी काय? तिकडे घरी मुलगा तिला बघायला येत आहेत आणि इकडे कोणा मुलाबरोबर. धन्य आहे या आजकालच्या पोरींची. यशोदाबाईंना कळलं तर. इच्छा, तुला खरं सांगू, म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा तुला बघितलं ना, त्या क्षणालाच तुम्हाला आवडलीस. हॅलो. उगाच काहीतरी बोलू नकोस. जेव्हा तू मला पहिल्यांदा पाहिलंस तेव्हा तू नुकताच शुद्धीवर आला होतास, ग्लानीत होतास. असेल पण माझी नजर जेव्हा स्थिर झाली तेव्हा तुझा चेहरा दिसला आणि त्यावेळी मला लगेच वाटलं की अरे चा, आपण आपल्या कल्पनेत रंगवलेला चेहरा तो हाच. येस, तो हाच. तुलाही तसंच वाटलं ना? वेडा आहेस. मी तुझ्याकडे पाहत होते ते केवळ एका डॉक्टरच्या नजरेतून. एक पेशंट म्हणून मला तुझी काळजी वाटत होती, इतकंच. फक्त एक पेशंट म्हणून? हा, खरं सांग. सांग ना. म्हणजे हे बघ, लव्ह ॲट फर्स्ट साईट यावर माझा विश्वास आहे. माझा नाहीये. प्रेम सहवासातून फुलत जातं असं मला वाटतं. आणि पहिल्या नजरेत जे वाटतं ते फक्त क्षणिक आकर्षण. अगं मग मी काय केलं म्हणजे तुझा विश्वास बसेल की की बरं ठीक आहे, मी मारुती रायासारखी छाती फाडून तुला दाखवू? खुळा. हे बघ, खुळा म्हण किंवा बेडा म्हण, पण माझं हे बोलणं उडवून लावू नकोस. याचा नीट विचार कर. कोल्हापूरला जाऊन हे सगळं विसरशील तू. मलाही विसरशील. शक्य नाही. माझ्या मनात इच्छा असली तरी ते शक्य नाही. बरं, बघू आपण पुढचं पुढे. आत्ता तर निरोप घेऊया. ठीक आहे, म्हणजे आता निरोप घ्यावाच लागेल नाही का? नाईलाज आहे. परत भेटू न भेटू, तब्येतीची काळजी घे. जप स्वतःला. पण डॉक्टरीच्या एक प्रॉब्लेम आहे. काय? आमच्या कोल्हापूरला आहे ना, तुमच्यासारखे डॉक्टर नाही आहेत. येते मी. बाय, सी या. या आलात. आता स्वागत कराय काय दिवे वाळायचे का तुमच्या पुढे? आई, काय झालंय? वर मलाच विचारा काय झालं म्हणून. अगं, तुझं बाहेर कोणा बरोबर तरी जमलं होतं तर आम्हाला सांगायचं ना तसं आधी. आम्ही विचार केला असता. रेषे पोरं बघायची नाटकं कशा पाहिजे? हा,
कारण नसताना आमचं हसू. एक मिनिट आई, अगं तुझा काहीतरी गैरसमज झालाय. या बघ इच्छे, मी तुझ्या एवढी शिकलेली नसन, पण मी अडाणी आणि बावळट समजू नको मला. अगं आई, काय आई? हा काय आई? तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत मी. जगाचा आणि माणसांचा लय अनुभव घेतलाय. अगं मग मला मान्य आहे ना, मी कुठे नाही म्हणतेय. हेच याचाच मला लय संताप येतो बघ. अगं तू आधी जरा बोलायचं ना, आमची लाज नसती ना गेली. हा आम्ही तोंडघशी नसतो ना पडलो. कदमबाईंनी सांगितलं येऊन म्हणून मला कळलं तरी. बरं लक्षात आलं आता माझ्या. कोण तो गुलछबू भेटला तुला बाहेर आणि तू इकडे पोरावर पोरं नाकारत चालली. हे शिकली का कॉलेजमध्ये जाऊन? हा आई 1 मिनिट, मला बोलू देशील का? देते की. हा उचकट आता, तोंड उचकटा. हे बघ, कदमबाईंनी तुला काय सांगितलंय मला माहित नाही, पण मला असा कुठलाही मुलगा भेटलेला नाहीये. वय का? मग रस्त्यामध्ये उभं राहून गुलू 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 गप्पा कोणाशी चालल्या होत्या? हा तो, अगं तो माझा पेशंट होता. माझ्यामुळे त्याचे प्राण वाचले ना, म्हणून माझे आभार मानत होता. बस एवढंच? अगं हो, तुझी शपथ. हॅलो हॅलो डॉक्टर मॅडम. शिकले नाही, पण शाळेत ना मराठी हा आवडीचा विषय होता माझा. हो, मग तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल ना, तेव्हा माझ्या कपाटातून कुठलंही पुस्तक काढून घ्या तुम्ही. ठीक आहे. हे बघा, तुम्हा दोघींना मी बजावून सांगतोय, हे वाचनाचं अभ्यासाचं जे खूळ आहे ना, ते डोक्यातून आता काढून टाका. हो, हे जर प्रसादला कळलं ना, तर मग बघा काय होईल ते. अहो, तुम्ही सुद्धा जर असं म्हणायला लागलात तर संपलंच सगळं. आता उर्मीला बाहेरून परीक्षेला बसायचं असेल तर क्लासला जायला हवं. हे सगळं कसं निभवायचं हाच तर प्रश्न आहे. हे बघ प्रभा, उर्मीच्या शिक्षणाला माझा अजिबात विरोध नाहीये, पण या विषयावरून जर घरात भांडणं होणार असतील ना, तर ते मला अजिबात मान्य नाही. हा, आता तुम्हा दोघींचा जर निश्चयच असेल तर मी याच्यावर अजिबात काही विरोध करणार नाही. अडवू तर नकास, पण शक्य तेवढी मदतही करा ना, म्हणजे त्या पोरीचं शिक्षण पूर्ण होईल. हा, आता उर्मिला क्लासलाच जायचं असेल तर मग भजनाच्या क्लासला जाते असं प्रसादला सांगू. हा, म्हणजे मग तो काहीच बोलणार नाही. चालेल. मग उद्यापासून क्लासेस शोधायला लागूया. भजनाचे घरात सांगायला भजनाचे ग, पण प्रत्यक्षात ज्युनियर कॉलेजचे. इच्छा, अगं माझ्याशी काही बोलायचंय म्हणून आलीयस ना तू. मग अशी गप्प का? बोल बघू. घरी आईचं बोलणं ऐकून डोकं फिरलंय माझं, म्हणून नेहमीप्रमाणे तुमच्याशी बोलायला, डोकं शांत करायला आली. पण काय बोलू हेच कळत नाहीये मला. घरच्यांचा इतका वेडेपणा चाललाय ना की मलाच लाज वाटायला लागली आता. हे बघ, माझ्यासमोर लाज बाळगायचं काहीच कारण नाही. मी तुला ओळखते की नाही लहानपणापासून, आणि तुझ्या घरच्यांनाही. बोल बघू. बाई, गेल्या काही दिवसांपासून रोज आमच्याकडे एक नवीन मुलगा मला बघायला येतो, हे माहिती आहे ना तुम्हाला? हो, तूच सांगितलंस मला, आणि त्या सगळ्यांना तो नकार सुद्धा दिलास, आणि तुझा निर्णय घरच्यांनी ऐकला असं सुद्धा सांगितलंस. मग आता काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे प्रॉब्लेम तसा काहीच नाहीये, पण आईने उगाच काहीतरी गैरसमज करून घेतलाय आणि आता चिडली आहे माझ्यावर.
गैरसमज? तो कशाबद्दल? म्हणजे त्याचं काय झालं ना, मध्यंतरी रस्त्यावरून जाताना एका तरुण मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता. तर मी तिथेच होते म्हणून मी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. आता ते माझं कर्तव्यच होतं ना. बरोबर आहे. मग पुढं काय? पुढे तो मुलगा शुद्धीवर आला. त्याने माझे आभार मानले आणि एक डॉक्टर म्हणून माझी तारीफही केली. अगं तुझं काम अगदी तारीफ करण्यासारखंच असतं. पण बाई, आता झालंय असं ना की त्या मुलाला मी आवडायला लागली आणि म्हणजे मला असं वाटतंय की मलाही तो मुलगा आवडायला लागलाय. हॅलो एव्हरीबडी. सत्या मला आवडतो. सत्यावर माझं प्रेम आहे. कोण जाणे, मलाच कळत नाहीये. तुझे 2चे 4 हात व्हावेत अशी आमच्या दोघांची इच्छा आहे. अहो बाबा, पण सध्या माझी इच्छा नाही. सत्या, मी खूप विचार केला. आपण एकत्र येणं मला तरी अशक्य वाटतंय. आपल्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. मग जे नातं निष्पन्नच होणार नाहीये त्या नात्यामध्ये आपण गुंतून काय करायचं?